पावसाळ्यामध्ये इथे जागच नसते ना कोण पण पाणी आहे कसं काय मिळच लागा ना गेल्या वड्याला आणि पावसाळ्यात मग कसं जातं ट्रॅक्टर तर इथूनच मिळतं हे गेल्यावर बासून पाय शिरायला लागला आणि ट्रॅक्टर तर इथूनच मिळतं ना पुढे आपण सरपणाला आणतात पुढे लिमिट होतं ना पुढे अगं काल परवा दिवशी येताना नेलेत ना ट्रॅक्टर आपलं रान इकडं डोंगराला आहे आणि मग रस्ता का म्हणून नाही आपल्या रानाला काय माहिती मला आता हेच रस्ता आहे तुम्हाला त्या रस्त्यामुळेच मग रान करीत नसते ना रस्त्यामुळेच रान करत नसते एवढं मोठं रान रानाची डोंगरा डोंगराला कसं आहे सगळ्या वड्याने मोगला आहे बघ मोगला दाताला लावायचा मोगला दात पडायचं नाही पीठमध्ये त्याने दात पडायचा म्हणून लोक दाता पीठमध्ये देतो तू म्हण दात पडायचे अगो माझ्या दमाने जायचं मग कसं होतं आपल्याला बॉडीगार्ड केवढा आणलाय वाड्याने एक माग इकडे एक व्हिडिओ धरायला बॉडीगार्डला दाखवा आमच्या पुढच्या बॉडीगार्डला दाखव रे ए गद्या दाखव ना व्हिडिओ मध्ये येत नसतो हा व्हिडिओ मध्ये येत नसतो व्हिडिओमध्ये येत नसतोय काऊन येत नसतोय हो म्हण एकटा माणसाला जर इथून लागलं तर एकटा माणसाला इथं नाही जाणार इथला माणूस कोण आहे ते जाईल पण मी जातो मामा रोज येते गावात आपण म्हणून बैल सोन्या गुन्ह्या आणि ते तिघजण बैलगाडी त्यांची बैल हुशारच बायचा बैल हुशार तुला माहिती आहे का जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा ह्याच वड्याने असायचं असंच उन्हाचा आम्ही खेकडे धरायला आणि खेकडे कशी धरायची दगड उलटू आम्ही म्हणलो ते जाऊ देत ते दगड इथे ह्याच्यामध्ये असे उलटायचे तुला बघायचं खेकडा खेकडा बाहेर राहू दे ती पवळे खेकडे असतात ना लोकांना रात्रेली पवळे ती राहू दे दगड खाली करत जायचं ते असं असते खेकडा काय रे खेकडा दिसला दिसला का खेकडा वगैरे होतो खेकडा खेकडा पिऊन गेला चला चला येतो रे तर आम्ही किलोभर खेकडे करायचे कोण किलोभर हो धुयचे त्यात धुयचे आणि त्या तिकडे ह्या आंब्याखाली फ्राय करायचे त्याचे आणि आम्ही संध्याकाळी आलो बरं मी डोंगराला कशामुळे आले असं डोंगर बघाय नाही ते आता उन्हाळ्यात काहीतरी खायला असते ना काय असते काहीतरी असतंय काय असतंय सांगा टिंबूर हा हा टिंबूर काय टिंबूरला आता फुलं आले अरे देवा टिंबूर फुलं अरे मला माहितीच नाही का येते तिथं ते कधी पावसाच्या तोंडाला येते ते. सोन्या गुन्हा आणि उन्हाळ्यात काय असते मग खायला लोक म्हणतात की उन्हाळ्यात बी काहीतरी येते डोंगराला खायला झाड आहे कवट पिकत असते उन्हाळ्यात जाळी बी जाळाले बी कशाला आली कोणाचं घरीच बसायचं आपण बुलाया और हम चले तुम्ही एकल्यानेच मामाने आंबे खावा आणि दुसऱ्याने नाही खावा हे इथं बघ खाऊन कधी आंबट आहे लय आंबट आहे इथं दे तिला 2-4 कापून खाऊ तुम्हाला आंबट थोडी गोड असते ते राय अरे हे पिकलेलं कुठे ते तिकडे आहे बघा हा हे पिकले बघा अलीकडे पिवळा जरी दिसायला तोडून तोडून म्हणजे तू ते एक साइड आणि हे बघा हे असले हे काय कशाला पिकलेले आहे? अगं माझ्या दातात घुसा ना त्याच्या हे बघा हे आंबट आहे वाटतंय लय वाटतंय एका साइड तोडून बघ ना लय आंबट आहे लय आंबट आहे लय भूक लागली तुम्हाला भूक लागली ना म्हणे
सकाळा खातात सगळा बी खातात भात खातात. अरे बाबा खाल्लं तर जीव आहे बाबा. आम्ही एक टाइम नाही खाल्ली अजून सकाळपासून. तुमचीच वाट बघा 2 तासात येतं म्हणून. 2 तासाला रानातलं काम जावं आपल्या हातात आहे. याला घेऊन येईल काय येताना काही त्याला सांग रे. सांगितलं ना आता. अरे काय आणलं शी कालवून दिले सोनाने बांधून. मला वाटलं हॉटेलमध्ये आणलं पाहिजे. हॉटेलमध्ये इथं मला कोण नाही हॉटेलवर. लेकाला चल म्हणलं रानात यायचं ना म्हणायला लागला. हॉटेलचं नाव काढायला लागलं. मग म्हणे यांनी चटणी तिच्या पुढची दिसते पुढे. एवढी सुटी मान नाही खायची. आणि तुम्ही इथे येऊन भाकर खायची बायसा म्हणल्या भाऊ तुम्हाला जेवायचं मामाला एकल्याला भाकर जायची. नाही नाही रानात माणूस भाकर मग तुम्ही राहिलेला भाकरी तुम्ही काल हे आम्ही करा. झोपलो भू. हो पण का राहिलेली भाकर तुम्ही खिशाला बांधून झोपा. आज झोपलं उठून भाकर विचार त्यांना. म्हणलं काय नाही भाकर उठलो का कुठे डबे. पाणी आणलं का आपल्याला. काल जेवण केलं तर काय तिथं चुला फिरायचं मस्त स्वयंपाक बनवता वाटतं. आंधळ पाड लागलं का येताना पाड लागलाय ना बडा काही कडा. येताना किलोचं मटण आणलं होय. किलोचं चिकन आणलं असं नसतं का भाऊन शिजून. तुम्ही फोन केला तर मला जी काय चटणी भाकर असते ती घेऊन ये मला. हे बघ काय काय असलं बोलू ती आता म्हणाली सरपण आहे इथं सगळं आहे. सगळं आहे बाण. आम्हाला माहिती काल पुढे बसती पुढे. तुला सासरीन ते आणते ते केलं असतं. ते खाल्लं काही जणांनी माशी तिकडे खाल्ली काही जणांनी इकडे खाल्ली असतील बनवून. लिंबू आणले बघ ते लिंबू दिसल्यामुळे मला ध्यानात आलं. लिंबू कुठून आणले एवढं ताजं ताजं. जादू येते मला. अरे यो जादू तुला जादू येते मासं मटण आलं पाहिजे किलो. हा बायसाहेब हा तुम्हाला डोळे झाकले इकडून लगेच जादू मटण खासान का लगेच. आम्ही कशाला खाऊ. मग त्या मामाला देतो. मग शेंगा आल्या हा लमट आणलं तर मला वाटलं उलटच आणलं. मी सांगितलं होतं म्हणलं आणि भाकरी जरा जास्त आणायची भाकरी. तुम्हाला माहित नाही का वही आई याला 4 शेंगा आहेत. जरा यावं लागेल मग रानात. याला किती 4 शेंगा प्रत्येक याला 4 शेंगा. सागर ते डबा घेऊन ये. डबा असला तर मला डब्यात मला भाजी दुसरी पापा या आपली भाकरी भाजी द्या दुसरी म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात भाजी द्या. मला भूक लागली आहे. खाय की म्हणे. ये डबे दुसरी मला ती म्हणे नाही घेतलं नाही तुम्ही घे घेतलं. खाय जायचंय आपल्याला अशा शेंगा लागा पाहिजे होते सागर. ते दुसरीकडे गेले तुम्हाला म्हणलेलं ते नाही का मोठाले तुम्ही म्हणलेला त्यामध्ये दाखवा आणला होता. दुसरी आणले काय उपटून मग. नाही ते दुसरा येईल जात दुसरी ती. असं आहे. हा हे 50 फवारला मात्र यांच्यातलं काही आणले. हाय का डबा त्याच्यामध्ये हाय डबा. थांब मला शेंग खाऊ देईन तो डबा देतो ती सगळं. जात कोणची या त्यामुळे मला तिडकं निघलं. तुमच्याच रानात आहे ना वाटते. लांब म्हणून खायची ना. उपटून आणून ठेवलं होतं ते पप्पांनी. हा वाट बघत मग त्यात काढून टाकून द्या. तासात नाही तर कसं असते जनावरांच्या आकाराने घ्यावं लागतं. नाही काम झालं टायमामध्ये पण आता इथं बैल त्याला उन्हाचं नाही जमत. उन्हात आता बस उगत बस 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 तुम्ही घ्याले म्हणतं मला काय नाही. तुम्ही जा तुम्ही घ्या म्हणते म्हणतं बास की मग भाऊ जा ना. घ्या ना जेवण डबा घ्या. अहो भाजी भाकर आहे ना. हे बघा, ही भाकर आहे का? ह्याच्यात डब्यातली ठेवतो तुम्हाला. खा भाजी त्यांना दे. खाल्लं जेवलो आम्ही. आता जेवलं तर कसं मला भूक लागली म्हणे घेऊन ये. पण आता खायचं एक भाकर. ए मामाला तुम्हाला बघायचं होतं म्हणजे पोट भरलं. नाही, जेवलं होतं त्याला म्हणलं ना जेवलं. मला खायचं नाही. खाऊन झोपलं म्हणजे खाऊन झोपलं म्हणजे झोप लागते आहे का नाही. अरे खाय की म्हणे भाकर खाल्ली नाही चटणी आहे खाय ना. तुला जेवढं खायचं तेवढं खाणता येत राहू दे बाकीचं डब्यात. तिकडे घेऊन जा. हो, कुठं घेऊन जातो खातो मी पुन्हा. तू खा तुला जेवढं खायचं तेवढं खा. जरा वाढायचं इथून तिथून पुन्हा. नाही सकाळपासून उपाशी नाही. हो डोंगर खाता. आणि कुठं जळायला बाबा डोंगर. तू कोण आहे? कुठे इकडे काय जळायचं इकडे सरपण आहे. जाळला ना. त्या मामाच्या कोयत्यानं तिकडे सरपण तोडलेलं सगळं तसंच आहे. मुन्यानं तोडलेलं तसंच आहे. थांबायचं मग तुम्ही हो थांबायचं मला तिथं काम आहे दुसरं. कुठं हा राईट बाबा तुम्ही बी जाणार आहेत ना लगेच. हा. ह्यांना लावा आता वरी सरपणाला. मी इकडून इकडे जातो घरी. हे पुन्हा येते चलत. तिकडे डोंगर जायला आणि सरपंच नाही फळाला नाही ते काय. आता आमचं हे झालं म्हणजे म्हणलं आता चालू होतं म्हणलं येतं इकडं. आता इथलं ते बघू. इथलं ते.
आजूला बघितलं त्याने लांबून तिथे जाळत गेला पळून. म्हणलं कशाला उगाच आज व्हिडिओ काढून गेला जाळत पळून. कोण गेला पळून? जाळ हा पण सगळे शिव जाळायला असतं पेट डोंगर पेट पेट तिकडे आला का तिकडून इकडं आलाय. त्या माणसाला ऊन लागल नसेल तर ते बघ ते माणसं डोंगर राहतील. हो येऊ का जाऊन पोळ पोळ विचारून त्याला जा धुम आणायची आणि इकडे येऊन वापस तिथे येऊन भरायची. जा मला बघून लागेल ना दोघं जण वाटतं नवरा बायको सावलीला बसवा कळत नाही का नाही तुम्हाला बायकोची माहिती त्यांना येत नाही बायकोची नाही. थांबा एखाद्याची पेटी पडली की बराबर सावलीकडे पडेल. उन्हाचा धप्पा बसल्या कळत आहे. फिरते राहते गेलता म्हणून जयंतीला सागऱ्या बरोबर नाही नाही गेलता नाही हा केला होता. वांग्याचं काट काढत नाही काय नाही आतड्याला बोळ पडते तर रेड भाजी हो म्हणा ते असं वरचं काढून टाकायला घरी का वांग्याचं काट बरं मी तो आधी काढले माझ्या पण आतड्याला बोळ पडते म्हणून नाही ते काय काटा केवढा मोठा दिसायला मला आली ती कुठे काढलं बाजारातून येताना काट्याची वांगे करून घेतात आपण शिहा कौ कौ बाहेर सुटलाच तू 2 दिवस मग काट्या काढू का मग खायचं काट्याचं खायचं कडपाय आपल्या गटायला पैसे देऊन घेतात ना काट्याचे वांगे पातळ म्हणा वांगे किती बी वाढ हो बघूच तरच गाय भाड 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 बिगर काट्याच्या वांगेकडे बघायचं सुद्धा नाही हो आम्हाला अरे कसले 300 रुपयाचे ऐकले रे मुन्याला व्याज मीठ होतं ना त्याच्यात पुन्हा इकडे काल लई नव्हते काय चव मग किती धरले होते अशा 2 किलो ते एका जागेवर माणसं उन्हामध्ये काय करायला 500 रुपये निघले कशा. आपल्याला ऊन लागत नाही, त्यांना ऊन लागत नाही वज बी नाही पण ते तराजू धरून नव्हतं कशी इकलं मग? ते नेलतं तसलं पण ते अर्धा किलोचं ह्याचं नव्हतं पण बांधून घेतलं नाही का मग? भाऊचा इकडं हां हाय की आहे इथं त्या निर्गीचं पुढं खाल्ल्या साईडला हां फक्त सरळ असेल लाकडं असेल सरळ असेल सरळ नाही काटाकोपाट्याचं इथं ते काय आहे त्याचे पाहिजे काही बघायला निभाजीत करायचे झुसकडे का हां ते तारच करायची दसकट नाही ते दुसरा बाबूचा बाबळीचं आणि सीताफळीचं आहे दुसरं फांटे फांटे मग काय नाही या का नाही आता जाऊ नका वर डोंगर जायचं लगेच लगेच मी लगेच या म्हणलं तर तुम्ही म्हणलं नाही माझं लगेच ये नावात ए वरडू नको उन्हाचं कुठं जाते जाऊ द्या ना तिकडे जाऊ द्या ना जरा फिरून येऊ. माणसासारखं जा बरं का. जा ते बघा दोघं नवरा बायको आहेत. संध्याकाळी पुन्हा म्हणायली काय की लगे म्हणायचं उठे त्याला सारखं म्हणाले दोघं नवरा बायको मला बी ह्या बसली त्यामुळे म्हणायला जरा माणूस आलाय काम फिम करून थोडा ठेपा घेईन तो ठेपा बी द्यायचा नाही वाटतं. बघ ना मग ती दोघं तिकडे हे पप्पा एखादा येल फेका होते इकडे काय 2 शेंगाचा येल द्यालाय बाबा शेंगा तर गेलो कसले दाट शेंगा फुटल्या. शेंगा तरी काय काढायला हे असे सडून जाईल. दीदीला म्हणलं होतं 2-3 दिवसामध्ये बोलून घ्यावं म्हणून कशा पुढं कामाला जाणार आहे तर म्हणा बाहेर ते साताऱ्याला तर मग कामाला जाणार आहेत मला पुन्हा केव्हा येणं व्हायचं त्यांचं पंचमीला 2-3 महिने पुन्हा पंचमीलाच नाही बोलव ना दीदीला बोलव जावयाला बोलव 2 किलो बकराचं मटण आण स्वतःच बनवून काय होणार तू बी खा आम्हाला काय का आम्ही बी खातो त्या कोंबडीचं खाऊ खाऊ सगळं कसं कसं वाटायला 3 वर्ष झालं म्हातारीची तर भाजी मी तोंडालाच नाही लागली. काय म्हणते बघा ना 2-3 वर्ष मी कुठेतरी जाणार तर येणारच नाही म्हणून. जावं 2-3 नाही लईच वर्ष येणार नाही पण अरे तेव्हा आता तर वाढले वर्ष लई म्हणजे फोन तुम्ही लावून म्हणला पाहिजे संगमला कोणतरी फोन लावा रे एकलेच जाणार का बायकोला घेऊन जाणार बायकोला घेऊन जाणार आहे अरे एकला काय करेल एकला काय करू तिकडे सायपा घेत नाही ना काय नाही एकला जीव सदाशिव होईन तिकडे पुन्हा. तू संगम आदित्यने तू जा आणि 1च वर्ष राहून जाऊ मला बाहेर एक नाही बघा किती वर्ष महिना तर देवीशी सोडून 2च महिने राहून पण मी दाखव. काय म्हणते आदित्य बायसाबला सोडून कुठं जात नाही ती एक परस तुम्हाला सोडीन बायसाबला सोडून धरून राहील
माझं काय बिचारीचं दिली तर नवऱ्या संग जाऊ दे. जातो मग एकलाच. नाही तुम्ही मालकीन घेऊन जा ना. नाही आता राहू दे. खायला मागं. नाही राहू दे आता. जोड लागली काय करायचं जोड आहे. स्वयंपाक करू तुम्ही सगळे तयार होता त्याच्या हाताचं खाऊ खाऊ. काय होतं आज भाजी कोणी कोपऱ्यापासून वगळी तर माझी नाव ठेवतोय. वा कोपरापर्यंत नाही बोटापर्यंत वगळू आहे नाही. बोट चाटू चाटू खातोय पुन्हा नाव ठेवते. आता उद्याचा स्वयंपाक मी करते. उद्याचा दीदीला आल्याला कधीच दीदीला फोन करावं लागेल विचारावं लागेल बाई केव्हा येईल. उद्या जायली ती आज चंदीगडी. तुला बोलू होतं ना तुम्हाला दोघांना तुला. बोललेलं होतं पण गेलो. जा बांधलं पाणी तिकडं. काय पाणी पाणी नाही ना काही. हे पाणी अरे उठ ना जेवायला तिथं आणून ठेव ना. आई पोरी भाकर काय की हा हे बेलो डोंगराव जायला थांबा 0 मिनिटं थांबा. थोडंच राहिले बरं का फुटायला ते बी पण लई हे बरं आहे. काय सुपारी. होय सांगा हम्म? मी राहणार डोंगराच्या पोटाला तिथं जावंच लागेल. बदला बदली करते कोणाला तर दिन वाटाच्या कडेला घे. इकडं कोण करून खातला बदल डोंगराचा आम्हाला दिन तो रस्त्याला बस. तेच करावं लागेल. हे काढले रानवाले तर कोणी खातला बदल करणार नाहीत. आपल्यातच खातला बदल करावा लागेल. भलतंच कडके हो. काय झालं त्याला फक्त डोंगरायचं. रानात भाकर गोड लागते म्हणून मी तिथून आली इथं तुमच्या मागे. काय नाही गोड बीड लागत येतात साखर टाकून आणतात भाजीत आणि गोड खातोय रे जास्त काय नाही खात मग तेवढंच पोटाच्या वरी कोण नाही बांधत बांधतोय नसते बांधत. मामाची लिंबाची हिरवी खोकारे दिसतात त्याच्या 2-3 हिरव्या शेंगा तोडायला तुला लावा लागते झालं मोठा साप आहे. झोपायचं आपलं वांगी घेऊन